नमस्कार मंडळी, मी समृद्धीज मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण 1 लिटर दुधापासून परफेक्ट अशी मिठाईवाल्यांसारखी अंगुरी बासुंदी घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये कशी बनवायची ते पाहणार आहोत। तर इथे सुरुवातीला आपल्याला बासुंदी बनवायची आहे। तर बासुंदी बनवण्यासाठी इथे आपण 1 लिटर फुल क्रीम म्हशीचं दूध घेतलेलं आहे आणि हे दूध आपण चांगलं आधी गरम करून घ्यायचं आणि ह्या दुधाचे 1 लिटर दुधाचा अर्धा लिटर होईपर्यंत आपण हे दूध आटवायचं आहे। आता हे दूध गरम करत असताना या ज्या साईडला जी साय येते ती आपण चमच्याने बाजूला करत ह्या दुधामध्ये मिक्स करत जायची आहे आणि घट्ट अशी इथे आपल्याला हे दूध आटवायचं आहे। तर आता इथे आपल्याला अंगुरी बासुंदी बनवायची आहे, म्हणजे आता अंगूर बनवायचे आहेत। तर अंगूर बनवण्यासाठी इथे आपल्याला आता अर्धा लिटर एवढं गाईचं दूध लागणार आहे आणि हे गाईचं दूध आधी आपण सुरुवातीला गरम करून घ्यायचं आहे आणि दूध गरम झाल्यानंतर हे फाडण्यासाठी आपल्याला एका लिंबाचा रस घेणार आहोत आपण। तर लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही विनेगर किंवा आंबट दहीसुद्धा वापरू शकता। आणि दूध इथे आता चांगलं गरम झालेलं आहे आणि यामध्ये आता आपण लिंबाचा रस घालूया आणि हे दूध फाडूया। एका लिंबाचा पूर्ण रस आपण हे वापरलेला आहे इथे। आणि हे बघा, लिंबाचा रस घातल्याबरोबरच लगेच दूध इथे फाटलं गेलेलं आहे, हे बघा। आणि आता हे दुधाचं जे आपल्याला पनीर तयार करायचं आहे सुरुवातीला, तर हे चांगलं घट्टसर आपण आधी शिजवून घेणार आहोत, म्हणजे ह्याचे जे गुठळ्या तयार झाल्यात त्या अशा चांगल्या घट्ट अशा झाल्या पाहिजेत। म्हणून आपण एक 5 ते 10 मिनटं हे चांगलं शिजवून घेतलं आहे आणि आता हे परफेक्ट असं शिजलं गेलेलं आहे। तर आता आपण हे गॅस बंद करूया आणि हे आपण गाळून घ्यायचं आहे। तर गाळून घेण्यासाठी इथे मी एक मोठा बोल घेतला आहे आणि त्यावरती चाळण ठेवून त्यावरती आपल्याला एक रुमाल अंतरायचं आहे, त्यावर हे आपण हे काढून घेऊया। तर आता हे काढून घेतल्यानंतर जे याचं पाणी आहे ते पाणीसुद्धा आपण वाया घालवायचं नाही आहे। हे पाणी आपण थंड झाल्यावर कणिक मळण्यासाठी किंवा आमटीसाठी सूपसाठी सुद्धा वापरू शकतो। छान पौष्टिक आहे हे पाणी। आता हे पाणी मी एका बाजूला ठेवते आणि हे जे पनीर आहे ते आपल्याला चांगलं धुवून घ्यायचं आहे। हे पाण्याने मी स्वच्छ 2 ते 3 वेळा हे चांगलं धुवून घेते, म्हणजे ह्याच्यामध्ये जे लिंबाचा वास आहे ते आपल्या अंगूरला येणार नाही। म्हणून 2 ते 3 वेळा आपण स्वच्छ पाण्याने हाताने हे चांगलं असं चोळून धुवायचं आहे, म्हणजे अजिबात ह्याला कोणताही असं वास येत नाही। असं आपण एक 2 ते 3 वेळा केल्यानंतर हे असं आपण घट्ट असं आधी रुमालाने दाबून त्याचा गोळा तयार करायचा आहे। सगळं पाणी ह्यातलं निघून गेलं पाहिजे, म्हणून आपण हे पूर्ण असं घट्ट दाबून एका साईडला हँग करून ठेवायचं, म्हणजे त्यातलं सगळं पाणी निघून जाईल। आणि इथे आता आपण दूध जे आटवायला ठेवलं होतं ते पण इथे बघा, ते छान दूध आटलेलं आहे। जवळजवळ अर्धा लिटर एवढं हे दूध झालेलं आहे। तर आता ह्यामध्ये आपण बासुंदी बनवूया। तर बासुंदी बनवण्यासाठी आता ह्या 1 लिटर दुधासाठी आपण 1 कप एवढं इथे साखर वापरलेली आहे। आणि आता थोडेसे ड्रायफ्रूट्स मी घेतलेले आहेत, काजू, बदाम, पिस्त्याची पावडर करून आता आपल्याला ह्यामध्ये घालायची आहे। आणि तसंच बासुंदीला छान रंग येण्यासाठी आणि चव येण्यासाठी आपण यामध्ये एक 3 ते 4 काड्या केशरच्या घालणार आहोत, म्हणजे छान पिवळसर असं मस्त केशरचा रंग येणार आहे। आता ह्यामध्ये आपण चवीनुसार थोडीशी वेलची पावडर घालूया आणि इथे आपली परफेक्ट अशी बासुंदी तयार झालेली आहे। एक 5 मिनटं आपण थोडीशी अजून शिजवूया, म्हणजे छान अशी बासुंदी आपली इथे तयार होईल। आता ही सुरुवातीला बासुंदी तुम्हाला पातळ वाटत असेल, पण जसजशी ती थंड होईल तशी बासुंदी छान घट्ट होते। जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही आदल्या दिवस अशी अंगुरी बासुंदी बनवायची, म्हणजे छान असं ठीक अशी आपली इथे बासुंदी तयार होते। आणि हे बघा, हे आता आपण जे पनीर बनवलं होतं ते सुद्धा छान असं घट्ट ह्याचा गोळा झालेला आहे, ह्यातलं सगळं पाणी निघून गेलेलं आहे। तर आता हे आपण मळून काढायचं आहे। तर सुरुवातीला आपण हे गोळा फोडून घेऊया आणि छान हाताने आपण एका ताटामध्ये सारखं ते असं कुस्करून किंवा असं चोळून असं आपण काढायचं आहे, म्हणजे ती सॉफ्ट असं आपल्याला इथे ह्याचं पनीरचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। आता एक 15 ते 20 मिनटं तरी आपल्याला ही प्रोसिजर सारखी असं मळून काढायचं आहे। जेवढं आपण चांगलं मळू तेवढे चांगलं इथे आपले अंगूर तयार होणार आहेत। जसं आपण
रसमलाईसाठी जसे बॉल बनवतो त्याचप्रमाणे हे अंगूरसुद्धा बनवायचे आहेत. फक्त आपल्याला ह्याचा अंगूरसारखा आकार द्यायचा आहे. बाकी प्रोसिजर सगळी सेम आहे. आणि हे बघा, जेवढं आपण चांगलं असं हाताने मळून काढू तेवढे मस्त इथे आता आपले अंगूर तयार होतील. तर आता हे मळून झालेलं आहे आणि आता आपण हे बघा छान असं सॉफ्ट हे डो तयार झालेला आहे. तर आता आपण काय करूया, ह्याचे छोटे छोटे असे गोळे बनवून घेऊया आणि छोटे असे अंगूरचा आकार त्यांना देऊया. आणि हे बघा, आपल्याला असे त्याचे छोटे छोटे अंगूर बनवायचे आहेत. आता अंगूर बनवताना आधी छोट्या साईजमध्ये आपण बनवायचे, कारण ते आपण नंतर शिजवणार आहोत. तर शिजल्यानंतर ते पुन्हा त्याची साईज थोडी मोठी होते, म्हणून आधी आपण छोट्या साईजमध्ये हे असे अंगूर आता आपण बनवून घेणार आहोत. आता ह्या हातावर घेताना सुद्धा आपण थोडंसं मळून घ्यायचं, म्हणजे छान ह्याचं सॉफ्ट इथे आता आपले अंगूर तयार होतील. आता इथे ह्याच पद्धतीने मी बाकी सगळे सुद्धा हे अंगूर तयार करून घेते. हे बघा, इथे आता अंगूर आपले तयार झालेले आहेत. आता हे शिजवण्यासाठी आपण एका छोट्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवले आणि पाणी आता हे गरम करत असताना ह्यामध्ये आपण 1 चमचा साखर घालायची आहे. म्हणजे ह्यामध्ये ह्या अंगूरमध्ये थोडासा गोडवा उतरेल म्हणून आपण ह्यामध्ये थोडी 1 चमचा साखर घातलेली आहे. आणि पाण्याला छान आता इथे उकळ आल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये हे जे आपण अंगूर बनवलेत हे उकळ आल्यानंतर पाण्याला आपण त्यामध्ये घालायचे आहेत. आता एक एक करून आपण हे सर्व अंगूर घालूया. अंगूर आता हे पाण्यामध्ये घातल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता की सुरुवातीला हे अंगूर खाली तळाला बसतात, पण जसे ते चांगले शिजले जातात, हलके असे होतात, तसे ते पाण्याच्या वरती येतात. आणि म्हणजेच इथे समजायचं की इथे आपले छान असे अंगूर एकदम प्रॉपर तयार झालेले आहेत. सगळे पाण्याच्या वरती तुम्ही पाहू शकता, छान असे ते आता हळूहळू वरती येत आहेत. म्हणजे मस्त आपले इथे अंगूर तयार झालेले आहेत. एक 5 ते 10 मिनटं आपण हे अंगूर चांगले पाण्यामध्ये शिजवणार आहोत. जसे आपण रसगुल्ले बनवतो, रसगुल्ले बनवताना सुद्धा जे रसगुल्ले आपण पाण्यामध्ये शिजवतो पाकात, त्याचप्रमाणे हे अंगूरसुद्धा आपल्याला इथे पाकामध्ये चांगले शिजवायचे आहेत. आणि हे बघा, इथे छान मस्त अंगूर सगळे पाण्याच्या वरती आलेले आहेत. आणि इथे आता एक 5 ते 10 मिनटं शिजल्यानंतर तुम्ही इथे हे अंगूर पाहू शकता, अगदी दुप्पट फुललेले आहेत. आणि इथे हे अंगूर आता आपले बनवून तयार झालेले आहेत. छान असे मस्त फुललेले आहेत. पाक त्यामध्ये चांगले शोषून घेतले. आता थंड हे झाल्यानंतर हे ते बघा मस्त एकदम स्पॉन्जी झालेले आहेत अंगूर. जसे रसगुल्ले असतात त्याप्रमाणेच हे अंगूरसुद्धा इथे तयार झालेले आहेत. आणि हे बघा, इथे आता आपली बासुंदीसुद्धा छान अशी तयार झालेली आहे, थोडी घट्ट झालेली आहे. तुम्हाला जर दाटसर अशी बासुंदी खायला आवडत असेल तर आदल्या रात्री आपण बासुंदी बनवून ठेवायची. आता ही एका प्लेटमध्ये आपण अंगुरी बासुंदी देताना कशी सर्व करायची, तर खाली तळाला आधी सगळे असे अंगूर लावून घ्यायचे आणि त्यावरती आपल्याला एक 4-5 पळ्या अशी बासुंदी त्यावरती आपल्याला घालायची आहे. हे बघा, मस्त अशी इथे आपली अंगुरी बासुंदी दिसायला सुद्धा खूप छान आणि मस्त टेम्पटिंग वाटणार आहे. आणि आता हे बघा, एक थर आपण लावून झाल्यानंतर आता काय करायचं आहे, दुसरा थर सुद्धा आपल्याला इथे लावायचा आहे. तर त्यावरती आता पुन्हा आपण अंगूर लावून घ्यायचे आहेत. मस्त खायला एकदम अशी सेट करायला ठेवायची ही अंगुरी बासुंदी, म्हणजे मस्त एकदम छान लागते. आणि आता एक थर लावून झाला आहे, दुसरा थरही लावून झाला आहे, त्यावरती पुन्हा आपण आता ही बासुंदी घालायची आहे. मस्त आणि एकदम छान, एकदम मस्त. आणि आता वरून आपण आहे ना ड्रायफ्रूट्स घालणार आहोत, म्हणजे एकदम खायला आणि टेस्टला आणि दिसायला सुद्धा खूप छान अशी मस्त शाही आपली अंगुरी बासुंदी लागेल. थोडे बदामाचे काप, थोडे काजूचे काप आपण त्यावरती घालूया. आणि ही केशर सिरप आहे ते वरून आपण थोडं थोडं लावायचं, म्हणजे मस्त इथे शाही अंगुरी बासुंदी आपली तयार होईल. तुम्हाला आज आपण बनवलेली अंगुरी बासुंदीची रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया अशाच काही नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.